मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेली शहरातली रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती आणि वृक्षतोडीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, महाराष्ट्रात ठेकेदार जन्माला आलेच नाहीत असा चिमटा काढत प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणं घेणं असल्याचा आरोप त्यांनी केलाय। याला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता उत्तर दिले। कंत्राटदाराला त्याची जात किंवा भाषा पाहून कंत्राट दिलं जात नाही, तर क्वालिटी चेक करूनच कंत्राट दिलं जातं असं फडणवीसांनी यावर उत्तर दिलंय। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभू। कंत्राट देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही। मला या गोष्टीचं समाधान आहे की जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत, ते बिलो दिले गेलेले आहेत आणि 3 प्रकारचे क्वालिटी चेक्स हे त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे क्वालिटी चेक झाल्यानंतरच त्या ठिकाणी पैसा मिळणार आहे। आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांचे नाव आपण पाठवून देऊ।